Good evening, students. Good evening. चला सर्वांपर्यंत आवाज येत आहे का? अपूर्वा जाधव. हॅलो मॅम. अपूर्वा, आवाज येतो बेटा? हो मॅम. स्क्रीन दिसते? हो. बर, तर आज पण आपण इंग्लिश विषयाचे पूर्ण रिव्हिजन घेणार आहोत एक्झामच्या दृष्टिकोनातून, बरोबर? हो. काल आपण चॅप्टर नंबर 17 पर्यंत म्हणजे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर आपण कालच्या क्लासमध्ये पाहिले, बरोबर? हो. स्पेलिंग पाठ केले का कार्डिनल ऑर्डिनल नंबर्सचे? हो. याचे स्पेलिंग काय सांगा बरं? FORTY 40. आणि याचे? FORTEEN 14. चुकली. हे आहे FOURTEEN. आणि हे आहे FOURTEEN 14. हा फरकच लक्षात ठेवायचा आहे. हो. 12th स्पेलिंग काय आहे? 12 चे काय आणि 12th चे काय? 12 चे TWELVE 12. आणि 12th TWELFTH. हे झाले 12. 11 चे स्पेलिंग? ELEVEN. करेक्ट. हा कोणता नंबर आहे, कार्डिनल की ऑर्डिनल? कार्डिनल. हा कार्डिनल नंबर आहे. आणि हा ऑर्डिनल. ऑर्डिनल नंबरच्या अगोदर जर का तुम्हाला आर्टिकल वापरायला सांगितलं, आर्टिकल कोणती असतात? आर्टिकल्स असतात AEIOU. तर ऑर्डिनल नंबरच्या पूर्वी जे आर्टिकल वापरले जाते ते द हे आर्टिकल असते. ऑर्डिनल नंबर साठी कोणते आर्टिकल वापरतात? तर द हे आर्टिकल वापरतात. हा नियम आहे, लक्षात ठेवा. आता आपण डायरेक्शन्स आणि सब डायरेक्शन्स पाहूया. तर मला सांगा की हा जो एरो आहे, हा एरो डाऊनचा एरो आहे. हा एरो अप. डाऊन, अप. हा एरो राईट. आणि हा एरो लेफ्ट. डायरेक्शन काढण्यासाठी एक प्लसचे चिन्ह ज्याच्यामध्ये आपण मुख्य दिशा मेन डायरेक्शन लिहितो आणि मल्टिप्लिकेशनचे चिन्ह ज्यामध्ये आपण सब डायरेक्शन्स लिहितो, बरोबर? यामध्ये आपला राईट हँड आहे, इथे ईस्ट असते. ईस्ट याचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल असते. डायरेक्शन्स लिहिताना पहिले अक्षर कसे लिहावे? तर कॅपिटल लिहावे. ईस्ट, वेस्ट, साऊथ. खाली जी असते ती साऊथ असते, वरती जी असते ती नॉर्थ असते, बरोबर? आणि याच्यामध्ये जी दिशा आहे त्यांना या दोघांचं मिळून नाव दिलं जातं. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट, या मधल्या डायरेक्शन, ज्याला आपण सब डायरेक्शन्स असे म्हणतो. याच्यावरती फक्त तुम्हाला काय दिलं जातं? एखादी वस्तू दिली जाते आणि त्याच्या या डायरेक्शनला काय, त्या डायरेक्शनला काय हे विचारलं जातं, किंवा सरळ सरळ एरो देऊन तुम्हाला डायरेक्शनचे नाव विचारले जाते. हा डायरेक्शन हा भाग. याच्यानंतर जो आपला पुढचा चॅप्टर आहे तो आहे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन क्लूज. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही शब्द पाठ करण्यासाठी दिलेले आहेत, ते पाठ करून घ्या म्हणजे तुम्हाला ते सोपे जाईल. यानंतर
पुढे आहे तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकात ना, चौथी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये मी परवा पाहिलं, काही कोडे दिलेले आहेत बघा, रिडल. हो मॅम. एक आय थिंक 4 की काय ते आहेत, किती आहेत? 3. 3 आहेत. पेज नंबर सांग बरं, तुझ्याकडे बुक आहे का ते? हो. जरा काढ बरं इंग्लिशचे बुक, मी लिहून घेतले होते, आता वही जरा शोध बरं, काढ बरं बुक. मॅम पेज नंबर 76 आहे. हॅलो मॅम. येस बेटा, किती आहे पेज नंबर? 76. 76. त्याच्यातलं पहिलं रिडल वाच बरं. नेवर डार्कनेस डू आय सी, नॉट इवन अ दुसरे वाच. to cross the water, I am the way, for water am above, I touch is not, and touch to say. नाही रे बेटा, रिडल्स होते ना, हु एम आय असं शेवटी विचारलेलं असतं. पेज नंबर 85 आहे का? कोण म्हणतंय? मयुरी गायकवाड. मयुरी, मयुरी, हॅलो मॅम. कोणते रिडल आहेत? वाच बरं. मॅम पेज नंबर किती आहे? मला नाही माहिती, तूच सांगतेस 85 आहे म्हणून. वाचू? वाचा. कोणीच वाचत नाहीये, बघून आपले आपले. सगळ्यांनी वेगवेगळे पेज नंबर सांगतायत. विहान खळेकर, विहान खळेकर. येस मॅम. काय आहे रिडल माहितीये तुला? हो. वाच बरं. Never drinks do I see, not even a shooting place, but you can see me all day, teaching a meeting brunch for face. जाऊ दे, मी नंतर देते तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे. आपल्याला दिलेले आहेत मोटोज अँड मेसेजेस. यामध्ये जे मोटोज आणि मेसेजेस दिलेले आहेत त्यांचे वाचन करून घ्या. जसं की एक मोटो आपल्याला इथे दिलेला आहे, स्टे स्ट्रॉंग, स्टे स्ट्रॉंग, लिव्ह हेल्दी, हेल्दी. तर हा काय झाला? तर हा झाला मोटो, मोटो. तर असे मोटोज आपल्याला जे बुक्स मध्ये दिलेले आहेत ते मोटोज व्यवस्थित वाचून घ्या, मेसेज व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर पुढचा चॅप्टर सॉल्विंग
पझल्स विथ द गिव्हन क्लूज आहे. याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने जाळे तयार करून त्याच्यामध्ये शब्द दिलेले असतात. ते शब्द आपल्याला तयार करायचे असतात, लेटर्स दिलेले असतात. ज्याला जेवढे शब्द पाठांतर असेल तेवढा तो सोडवू शकतो. आता रिडल्स जे दिलेले आहेत तो चॅप्टर नंबर 22 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये रिडल्स दिलेत. तर काय करायचं आहे, तुमच्या बुक मध्ये जे रिडल्स आहेत ना, तुमच्या इंग्लिश बुक मध्ये, ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत, वाचायचे आणि उत्तर माहित पाहिजेत त्याची. ती मी तुम्हाला देते. समजा तुम्ही कोणते सांगतायत मला कळत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला ते देते. यानंतर लक्षात घ्या, आपल्याला पुढचा जो चॅप्टर दिलेला आहे 23rd चॅप्टर, तो आहे ग्रीटिंग्स. ग्रीटिंग्स काय असते, तर सकाळच्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हणतो, दुपारची वेळ असेल तर आपण एखाद्या व्यक्तीला गुड आफ्टरनून म्हणतो, संध्याकाळी भेटल्यानंतर गुड इव्हिनिंग म्हणतात, आणि संध्याकाळी टाटा बाय बाय म्हणताना म्हणजे निरोप घेताना गुड नाईट म्हणतात. अशा पद्धतीने ग्रीटिंग असतात. एखादी व्यक्ती जर का आजारी असेल आणि आपण त्याला भेटायला गेलो तर त्याला आपण गेट वेल सून असं म्हणतो. गेट वेल सूनचा अर्थ होतो लवकर बरा हो. काय कर, लवकर बरा हो, असं आपण एखाद्या सिक व्यक्तीला म्हणत असतो, आजारी व्यक्तीला म्हणतो. एखादा स्पर्धेमध्ये जिंकला तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. चूक झाली, माफी मागायची तर सॉरी म्हणतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीला रस्ता विचारायचा असेल तर बोलायला सुरुवात करताना एक्सक्यूज मी म्हणतात. हे सर्व ग्रीटिंग असतात. त्यानंतर आपल्याला पुढे चित्र पाहून त्याच्यानुसार काय करायचे आहे, योग्य असा शब्द निवडायचा आहे. हा सोपा भाग आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. इथून पुढे महत्वाचा भाग सुरू होतो, तो म्हणजे ग्रामर. ग्रामर याच्यामध्ये सगळ्यात पहिले नाउन. पार्ट्स ऑफ स्पीच, याला इंग्लिश मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात. ज्याला पहिला पार्ट्स ऑफ स्पीच आहे नाउन. नाउन या शब्दाचं मी तुम्हाला एकच सांगते, नाउन म्हणजे नाव. मग ते कशाचंही नाव असले पाहिजे. नाव म्हटलं की नाउनच होत असते. नाव म्हटले की नाव. माणसाचं नाव असेल, प्राण्याचं नाव असेल, दिशेचं नाव असेल, घराचं असेल, देशाचं असेल, ठिकाणाचं असेल, भावनेचं असेल, क्रियेचं असेल. नाव गुणधर्माचं नाव असेल, त्याच्या अंगी धैर्य आहे, त्याच्या अंगी धैर्य हा गुण आहे, त्याच्या अंगी शौर्य हा गुण आहे, त्याचे हास्य सुंदर आहे, त्याच्याकडे सौंदर्य हा गुण आहे. म्हणजे गुण आहे ना, गुणाचं नाव आहे, तर त्या सगळ्यांना नाउन म्हणतात. याचे 3 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. पहिला म्हणजे कॉमन नाउन, दुसरा म्हणजे प्रॉपर नाउन. कॉमन आणि प्रॉपर मध्ये काय फरक आहे, तर कॉमन म्हणजे आपण डॉग हा शब्द जर का घेतला तर डॉग हा शब्द कॉमन असतो. पण जर का डॉग मध्येच एका डॉगचे नाव घेतले, स्पेशली तुमच्या ठेवलेल्या डॉगचे नाव घेतले, तर ते कसे असते, प्रॉपर नाउन असते. जर का मी इथे सिटी म्हटले तर सिटी हे कॉमन नाउन असते, पण समजा तुमच्या सिटीचं नाव घेतलं तर ते नाव मात्र प्रॉपर नाउन मध्ये येत असते. महत्वाची गोष्ट, प्रॉपर नाउनचे पहिले अक्षर हे नेहमी कॅपिटलच लिहिलेले असते. प्रॉपर नाउनचे पहिले अक्षर कसे असते, तर कॅपिटल असते. याला काही म्हणजे हेच नाही, असते म्हणजे असतेच, ते कॅपिटलच असते. प्रॉपर नाउनचे पहिले अक्षर नेहमी 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 कॅपिटलच असते. प्रॉपर नाउन हा कॅपिटल अक्षराने सुरुवात केल्याशिवाय लिहिताच येत नाही. तो तसा लिहिला तर तो चुकीचा होतो. प्रॉपर नाउनचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल असावे लागते. त्याच्यानंतर जो आपला दुसरा प्रकार, पुढचा प्रकार आहे, तो आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, तर भावनांची नावे, गुणधर्मांची नावे. ब्रेवरी, लॉफर, डार्कनेस, ट्रूथ, थॉट, पुअर्टी, काइंडनेस, चाइल्डहुड म्हणजे बालपण, शौर्य, हास्य, सत्य, विचार, गरिबी, दयाळूपणा, ही सगळी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असतात. ही दिसत नाहीत आपल्याला. एखाद्याला आपण जर का म्हटलं की तो खूप
काय आहे त्याच्या अंगी, ब्रेव्हरी आहे. ब्रेव्हरी म्हणजे शूरपणा. तर शूरपणा काही दिसतो का? तर नाही. मग ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये येते. ट्रूथ म्हणजे सत्य. सत्य दिसते का? तर नाही. पण ट्रू वेगळं. ट्रू हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन नाही, तर ट्रूथ हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी. याच्यानंतर पुढे जो एक प्रकार असतो तो म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन काय असतात? तर एकाच जातीच्या किंवा एकाच प्रकारच्या वस्तूंचा एकत्रित गट म्हणजे काय? तर कलेक्टिव्ह नाउन. काही माहित असलेले कलेक्टिव्ह नाउन सांगा बरं मला. नॉट अंडरस्टँड. काय नाही समजले? टीम्स ऑफ प्लेयर नाही बेटा, टीम ऑफ प्लेयर्स. सुबोध उलट लिहिलं. टीम ऑफ प्लेयर्स. फ्रॉक ऑफ बंच नाही रे बेटा. बर, याच्यामध्ये बंच, टीम, फॉक अशा पद्धतीचे काय येत असतात? कलेक्टिव्ह नाउन येत असतात. बंच आहे, ग्रुप, टीम ऑफ प्लेयर्स आहे, हे काय असतात? कलेक्टिव्ह नाउन. आले लक्षात? याच्यामध्ये जो बुके ऑफ फ्लॉवर्स असतो ना, त्या बुकेचं स्पेलिंग काय माहितीये का तुम्हाला? हे बुकेचं स्पेलिंग आहे, हे आठवणीत ठेवा. त्याला बुके म्हणतात. बुके ऑफ फ्लॉवर्स. आपण जो एखाद्याला विश करायला जात असताना बुके घेऊन जातो ना, तो बुके असतो हा. याच्यानंतर पुढे जे आपल्याला दिलेले आहे ते आहे प्रोनाउन्स. जास्त तर ना प्रोनाउन्स ओळखण्यासाठी तुम्हाला काय केले जातात? दिले जातात. प्रोनाउन ओळखा. खूप सिंपल गोष्ट आहे बाळांनो प्रोनाउन ओळखणं. प्रोनाउन ओळखणं काही अवघड गोष्ट नाही. मी तुम्हाला एक चार्ट दिला होता प्रोनाउन साठी. तो प्रोनाउनचा चार्ट जर का तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केला ना, तर प्रोनाउन मधला कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आता थांबा, तो चार्ट मी एकदा थोडासा घेऊन दाखवते तुम्हाला.
एकच मिनिट थांबा हा. हे बघा, हा तो चार्ट आहे. हा आपल्याला माहित असायला हवा. हा काय असतो माहितीये का? तर वाक्याच्या सुरुवातीला एखादं ज्या वेळेला प्रोनाउन येतं, वाक्याच्या सुरुवातीला जेव्हा एखादे प्रोनाउन येते त्यावेळेला ते प्रोनाउन ह्या पहिल्या कॉलम मधील असते. वाक्याच्या सुरुवातीला जसं की आयचा अर्थ या ठिकाणी मी होतो, वीचा अर्थ आम्ही किंवा आपण असा होतो. यू हा एक वचनीसाठी पण यू वापरला जातो, अनेक वचनीसाठी पण यू वापरला जातो, ज्याचा अर्थ तू आणि तुम्ही असा होतो. ही म्हणजे हे पुरुषांसाठी ही वापरले जाते. पुरुष असेल तर मेल जेंडर साठी ही वापरले जाते, फिमेल साठी शी वापरले जाते. शीचा अर्थ ती असतो. आता इटचा अर्थ काय होतो? तर इटचा अर्थ तो असा पण होतो, ती असा पण होतो आणि ते असा पण होतो, पण एक वचनासाठीच वापरले जाते. एका वस्तूसाठी वापरायचं असेल, एका प्राण्यासाठी वापरायचं असेल तरच इट वापरता येते. आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे काय? तर आपल्याला या ठिकाणी इटचा वापर हा निर्जीव वस्तूंसाठी करायचा असतो आणि प्राण्यांसाठी सुद्धा इटचा वापर करायचा असतो. आपण मराठीमध्ये तो कुत्रा, ती मांजर असं म्हणतो, पण इंग्लिश मध्ये त्याला इट कॅट अँड इट इज डॉग, दोन्हीला पण आपण इटचाच वापर करत असतो. पण इट कसं आहे? तर एक वचनी आहे. कसे आहे? एक वचनी आहे. इट कसे आहे? एक वचनी. ओके. आणि दे काय आहे? तर दे हे पुरुष असो किंवा स्त्री असो, निर्जीव वस्तू असो, प्राणी असो. शरयू माईक ऑन आहे. अनेक वचनासाठी देवा. अनेक वचनासाठी दे वापरतात. मेसेज बंद करा. चॅटिंग मधले जे सुरू आहे ना ते बंद करा. चॅटिंग मध्ये जे सुरू आहे ना ते सगळं बंद करा. श्लोक समजले का बेटा? श्लोक, हॅलो मॅम. इटचा वापर केव्हा होतो ते समजले? यस मॅम. आणि देचा वापर केव्हा होतो तेही समजले? यस मॅम. हा, मॅम मला एक डाऊट आहे. बोला ना. मॅम असा प्रश्न आला इंग्लिश मध्ये, विराम चिन्ह मोजायचे तर तो पहिला कॅपिटलाइज विराम चिन्ह मोजायचं का? हो, मोजायचं आहे ना. आपल्या पुस्तकामध्ये आपण पाहिले की नाही, कॅपिटलायझेशनला सुद्धा विरामचिन्ह म्हणून मोजायचे आहे. आपल्या पुस्तकामध्ये नवनीतच्या असे बरेच प्रश्न आहेत, बघितले का तू? कॅपिटलायझेशनला त्यांनी चिन्ह म्हणून मोजले आहे. यस. बरोबर. आता हा जो कॉलम आहे हा वाक्याच्या सुरुवातीला वापरला जातो. हा वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, हा वाक्याच्या शेवटी किंवा मध्ये येऊ शकतो. याचा अर्थ काय होत असतो? तर मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, यू म्हणजे तुला, यू म्हणजे तुम्हाला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे त्याला तिला दोन्ही पण, आणि देम हे अनेक वचनी, त्यांना असं म्हणायचं असेल तर देम. यस. म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, याच्यामध्ये ला प्रत्यय जोडला जातो. मला, आम्हाला, तुला, त्यांना, त्याला, तिला असे ला जोडलेले असते.
Yes, ma'am. याच्यानंतर पॉझेसिव्ह केस येते. ही सगळी सर्वनामे दाखवतेय का मी तुम्हाला, कारण ही सगळी काय आहेत, सर्वनामे आहेत. ही जर का आली तर त्यांना सर्वनामे म्हणून मोजायचे आपल्याला वाक्यामध्ये, बरं का. दुसरी गोष्ट आता पुढे, हा जो बॉक्स आहे हा कधी वापरला जातो, तर याच्यानंतर लगेचच एखादे नाऊन आले तर याचा वापर केला जातो. जसं की माय बुक, आवर बुक्स, युअर बुक, युअर बुक्स, हिज बुक, हर बुक, इट्स बुक, देअर बुक्स. म्हणजे माझे, आमचे, त्याचे, त्यांचे, त्याचे, तिचे, त्याचे, त्यांचे. Yes. त्याचा चाचीचे असं याला जोडलं जातं. काय जोडायचे असते? चाचीचे किंवा झाजीचे. इथे जसं ला, लू, ले असते तसे इथे चाचीचे. याच्यानंतर काय येते? लगेचच नाऊन येते. बरोबर आहे. आता समजा याच्यानंतर नाऊन नाही, फक्त म्हणायचंय की माझे, तुझे, त्यांचे असं जर का म्हणायचं असेल तर यांचा वापर केला जातो. याच्यानंतर नाऊन येत नाही. दिस बुक इज माइन. वाक्य काय? दिस बुक इज माइन. माइनच्या नंतर नाऊन आले का? No. आणि इथं म्हणायचं असेल तर दिस इज माय बुक. दिस इज My book. माय बुक. मायच्या नंतर नाऊन आले की नाही? Yes. पण हे सगळे याच्यापैकी कुठलाही शब्द जर का तुम्हाला वाक्यात दिसला तर त्यांना काय म्हणायचं आहे? Pronoun. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रोनाऊन असतात, जसं की माय सेल्फ, आवर सेल्फ, Yes. युअर सेल्फ, हर सेल्फ, Self. हिमसेल्फ. इट सेल्फ होत नाही, हिमसेल्फ होत. इट सेल्फ आणि देम सेल्फ हे सुद्धा काय आहेत? प्रोनाउन्स आहेत. आपण म्हणतो ना, मी माझं स्वतःच काम करेल. स्वतःच म्हणजे काय? माय सेल्फ. तो त्याचं स्वतःच काम करतो. त्याचं स्वतःच म्हणजे हिमसेल्फ असे. Yes. तर ही सुद्धा सर्वनामे आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठलेही सर्वनाम नसते. असते का याच्या व्यतिरिक्त सर्वनाम? तर बिलकुल नाही. याच्या व्यतिरिक्त कुठलाही शब्द सर्वनाम नसतो. जसं की नाऊन हे अगणित असतात. आपण नाऊनला म्हणू शकत नाही की एवढेच नाऊन आहेत म्हणून. पण प्रोनाऊन मात्र एवढेच आहेत तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोनाऊन नाहीये. तर हे शब्द तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. याच्यानंतर पुढचा चॅप्टर कुठला आपला? Adverb. ऍडवर्ब कशाला म्हणतात? Adverb क्रिया विशेषण मॅम. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. जो शब्द क्रियापदाविषयी माहिती सांगतो, ऍडवर्ब. वर्बची माहिती ऍड करतो. वर्ब. वर्बला विचारायचं, समजा वर्ब आहे माझ्याकडे वॉक. काय आहे? वॉक. याला विचारायचं वॉक म्हणजे चालणे. कसा चालतो? केव्हा चालतो? बरोबर आहे. आणि अजून Yes. काय विचारायचे असते? कोठे चालतो? कसाचं जे उत्तर असतं ते ऍडवर्ब ऑफ मॅनर. केव्हाचे उत्तर असते ऍडवर्ब ऑफ टाइम. कोठेचे उत्तर असते ऍडवर्ब ऑफ प्लेस. ही वॉक स्लोली या वाक्यामध्ये ऍडवर्ब कोणते? मॅम स्लोली. कसे काढले सांगा बरं? मॅम क्रिया कोणती या वाक्यामध्ये? क्रियापद. हा, क्रिया. चालण्याची क्रिया. क्रियापद कशाची? walks. हा, वॉक्स. मग वॉक्सला विचारायचे कसा चालतो, केव्हा चालतो, कोठे चालतो. कशाचे उत्तर मिळते इथे? स्लोलीचे.
कसा चालतोचे उत्तर मिळते. कसा चालतो? Slowly. स्लोली. मग स्लोली काय झाले? ऍडवर्ब Adverb. झाले. त्यानंतर पुढे प्रीपोजिशन काय आहे? प्रीपोजिशन. आता समजा या ठिकाणी चेअर आहे. काय? नाही, बॉक्स घेऊया. बॉक्स आहे. ठीक आहे. आता समजा या बॉक्सच्या समोर इथे बॉल ठेवलेला आहे, तर मग काय म्हणायला हवे? Near. समोर ठेवलाय. समोर का? द बॉल इज Near. in front of box. Box. जर का बॉल हा बॉक्सच्या मध्ये असेल तर काय म्हटले जाते? Between. मध्ये. बॉक्स मध्ये का? मग in मॅम. In. दोन बॉक्स आहेत बघा. हा थोडस व्यवस्थित सांगते. दोन बॉक्स आहेत आणि त्या दोन बॉक्सच्या मध्ये बॉल आहे. काय म्हणायला हवे? बिटवीन. जर का समजा हा इथे बॉक्स होता आणि बॉल इकडून इकडे जातो आहे. मॅम ओव्हर द बॉक्स. इथे बॉक्स ठेवलेला आहे आणि या बॉक्सच्या पाठीमागे इकडे बॉल आहे. बिहाइंड द बॉक्स. इथे बॉक्स आहे आणि त्या बॉक्सच्या शेजारी बॉल आहे. नियर द बॉक्स. इथे टेबल आहे आणि त्या टेबलच्या खाली बॉल आहे. टेबलच्या खाली का? अंडर द टेबल. इथे टेबल आहे आणि टेबलच्या वरती बॉल आहे. ऑन द टेबल. तर ही सगळी प्रीपोजिशन्स आपल्याला विचारली जातात. मग त्याची जागा बघायची, त्यांनी काय दिले आहे ते, आणि त्याच्यानुसार योग्य प्रीपोजिशनचा वापर करायचा. कोण आहे? शौर्य शिंदे. शौर्य, प्लीज बेटा एक्स्ट्राचे मेसेज करू नको. ठीक आहे शौर्य. परत मग तुला ब्लॉक केलं की पुन्हा वाईट वाटेल तुला. त्याच्यापेक्षा क्लासमध्ये लक्ष दे, एक्स्ट्राचे मेसेज करू नको. पुढे आहे आर्टिकल्स. एक मिनिट. हा, या शब्दाचा उच्चार सांगा. आर्टिकल्स. मॅम अवर. आर्टिकल कोणते वापरले जाईल अवरच्या पूर्वी? एन आवर. अगदी बरोबर. हा शब्द युनिट. याच्या पूर्वी कोणते आर्टिकल येईल? एन युनिट. चुकले. मॅम युनिट. य आले. य का? मॅम युनिट. आणि एन अशा पद्धतीने निवडायचे. बरोबर. यस. मी तुम्हाला एक लिस्ट दिली होती की त्या शब्दांपूर्वी आर्टिकल लिहायचेच नसते. यस मॅम. कशाच्या पूर्वी लिहू नये आर्टिकल? मॅम नाही का, आर्टिकल याच्या पुढे नाही पातळ वस्तूंच्या पुढं. हा, लिक्विड. पातळ म्हणण्यापेक्षा आपण मोजता न येणाऱ्या म्हणूया. साखर असेल, दूध असेल, ज्याला 1, 2, 3 मोजता येत नाही. साखर, दूध, सोने, माती, तांदूळ, शौर्य, ब्रेवरी, गरिबी, पुअर्टी, हे मोजता येतात का? नो. तर मोजता 1, 2, 3 मध्ये बरं का. असं पाव किलो, अर्धा किलो, 1 ग्लास, 2 ग्लास मोजता येतं. पण 1, 2 मध्ये मोजता न येणाऱ्या वस्तू, त्याला आपण अनकाउंटेबल नाउन म्हणतो. मोजता न येणारे. अजून कशाच्या पूर्वी आर्टिकल येत नाही? खेळाच्या नावाच्या पूर्वी कोणतं आर्टिकल येत नाही. भाषणांची नावे जी असतात त्यांच्या पूर्वी आर्टिकल येत नाही.
जेवणांची नावे असतात त्यांच्या पूर्वी आर्टिकल येत नाही. नाही. माणसांची नावे असतात, माणसांची आडनावे असतात, यांच्या पूर्वी आर्टिकल येत नाही. नाही. अजून सांगा. अजून अनेक वचनी शब्द. अनेकवचनी शब्दाच्या पूर्वी कधी कधी द येतो. अ आणि एन येत नाही, पण द येतो कधी कधी. शहरांची नावे शहरांच्या नावाच्या पूर्वी येते का? नो. नाही. नाही. गावांची नावे, देशांची नावे यांच्या पूर्वी आर्टिकल येत नाही. नाही. अजून काहीतरी राहिले. लिस्ट पाठ असती पाहिजे, तोंडपाठ. यस. महिन्यांची नावे, वारांची नावे यांच्या पूर्वी आर्टिकल येत नाही. नाही. मॅम दुसरी लिस्ट होती ज्याच्यामध्ये आपल्याला द हे आर्टिकल वापरायचे होते. आठवड्याच्या नावाला पण नाही येत ना. हा तेच ना, आठवड्याचे वार. वार म्हणजे आठवड्याचे वार. द आर्टिकल मॅम ती फक्त एकमेव वस्तू आहे. जगातील एकमेव वस्तू, जसं की सन, मून, अर्थ, ह्या काय जगातील एकमेव वस्तू. त्याच्यानंतर आपले जे धर्मग्रंथ आहेत, महाभारत, रामायण, कुराण, बायबल, या ग्रंथांच्या पूर्वी त्याच्यानंतर नद्यांच्या नावाच्या पूर्वी पर्वतरांगाच्या नाव, द हिमालया, द सातपुडा, द सह्याद्री, पर्वतरांगांची नावे. दिशांची नावे, ऑर्डिनल नंबर्स, मगाशी सांगत होते मी तुम्हाला, ऑर्डिनल नंबर्स. या सर्वांची कशाची काय श्लोक? प्रसिद्ध वस्तू. हा, वास्तू. वास्तू वास्तू म्हणजे बिल्डिंग, जसं की ताजमहल आहे, कुतुब मिनार आहे, बरोबर. आणि एक प्रकार काय असतो माहितीये का? असा एक प्रश्न येतो, दिवस आणि बोला. तारीख पण येतं. दिवस आणि तारीख येतं ना. कसं? उदाहरण एखादं. द फर्स्ट डे ऑफ मे. ते दिवस आणि तारीख साठी नाही, ते फर्स्ट साठी आर्टिकल आहे. ते दिवसासाठी आर्टिकल वापरलं नाही, तिथे फर्स्ट हा ऑर्डिनल नंबर आलाय, त्याच्या पूर्वी आर्टिकल आहे ते. आले लक्षात? सुपरलेटिव्ह डिग्री. हा, सुपरलेटिव्ह डिग्रीचं जर का वाक्य आलं म्हणजे ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, तर त्याच्या पूर्वी पण द आर्टिकल वापरतात. आणि एक स्पेशल प्रश्न असतो, अ मॅन असं वाक्य दिलं जातं, बरोबर, पूर्ण विराम दिला जातो, काहीतरी लिहिलेलं असतं, आणि पुढच्या वाक्यामध्ये इथे रिकामी जागा दिलेली असते आणि इथे मॅन लिहिलेलं असतं, पुढे वाक्य असतं. इथे पण मॅन आहे, इथे पण मॅन आहे. इथे अ वापरले, इथे काय वापरायचे असते? हा एक प्रश्नाचा प्रकार आहे, बरोबर. आर्टिकल मध्ये काही अडचण वाटते?
पुढे आर्टिकलच्या नंतरचा चॅप्टर टेन्स. टेन्स. टेन्स आहे मॅम. क्रियापदाची रूप पाठ आहेत तुम्हाला. काय? क्रियापदाची रूपे. V1 आणि V2 पाठ आहेत का? जसं गोचे काय होते V2? वेंट. वेन. प्लेचे काय होते? लेड. हे देऊ का तुम्हाला काही? हे पाठ असल्याशिवाय तुम्हाला टेन्स समजणारच नाही. जर का समजा V1 किंवा V5 आले तर हा जो टेन्स असतो तो टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. कोणता टेन्स? क्रियापदाचं पहिलं रूप आलं किंवा पाचवं रूप आलं तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. जर का क्रियापदाचं दुसरं रूप वाक्यामध्ये असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स असतो. मॅम आणि विथ जे आलं तर ते सिंपल फ्युचर टेन्स राहतो. नाही. शाल किंवा विल आणि त्याच्यानंतर V1 आले की ते फ्युचर टेन्स असते. तिसरं रूप नसतं बेटा. कुठे असतं तिसरं रूप? तिसरं रूप तुम्हाला नाहीच आहे. शाल किंवा विल आले की ते काय असते? फ्युचर टेन्स. ते V1 असतो. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये V2 असतो. पण इथे V1 पण आहे आणि V5 पण आहे. तर V5 केव्हा वापरायचे आणि V1 केव्हा वापरायचे? मॅम क्रियापद आले तर काय? ही इट हे करता आले तर एक वचनी करता क्रियापद. क्रियापद नाही. वाक्यामध्ये करता म्हणजे सुरुवातीचा शब्द. पहिला शब्द असतो तो करता असतो नॉर्मली साध्या वाक्यात. जर का वाक्यामध्ये ही आली, सुरुवातीला शी आले, सुरुवातीला इट आले किंवा एक वचनी नाम आले. कसले? एक वचनी नाम. एक वचन. फक्त एक वचन. तर याच्यानंतर या काळामध्ये V5 वापरतात. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही करता आला तर V1 चा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ सेंटेन्स, शी डॅश क्रिकेट. प्ले वापराल की प्लेज वापराल? प्ले. काय? सॉरी मॅम. प्लेज. जर का वाक्य आले दे डॅश क्रिकेट, प्ले वापराल की प्लेज वापराल? प्ले वापराल. जर का वाक्य आले चिल्ड्रन डॅश क्रिकेट, काय वापराल? चिल्ड्रन हा एक वचनी आहे का? नो. नाही ना रे राजा, असं का करतो? चाइल्डचं अनेक वचन चिल्ड्रन आहे. चाइल्ड एक वचन आणि चिल्ड्रन अनेक वचन. चिल्ड्रन म्हणजे मुले, चाइल्ड म्हणजे मूल. चाइल्डचे अनेक वचन चिल्ड्रन आहे. चाइल्डचे अनेक वचन चिल्ड्रन. समजले? यस. गप्पा मारणारे लेफ्ट व्हा क्लास मधून अगोदर सगळेजण. जे जे इथे गप्पा मारतायत ना चॅटिंग मध्ये त्यांनी लेफ्ट व्हा. तुम्ही क्लास करून उपयोग नाही. तुम्ही लेफ्ट होऊन जा. जे जे गप्पा मारतायत ते. नाव घेण्याची वेळ येऊ देऊ नका. नाव घेतलं तर वाईट वाटेल तुम्हाला. पुढचा चॅप्टर सिंग्युलर अँड प्लुरल. हा,
सिंग्युलर प्लुरल तर तोंडपाठच करावं लागते. केल्याशिवाय उपयोग नाही. काही महत्वाचे विचारते मी, मला सांगा त्याचे अनेक वचन काय होतात. माऊस, माईस. माईज मॅम. MICE माईज. माऊस या शब्दाचे अनेकवचनी रूप माईस माईस. असे होते. माऊस, माईस. माईस. चाइल्ड, स्पेलिंग का मॅम? नाही नाही, एकवचन. मॅम आवाज अडखळत येतोय. चला, येतो आहे का आवाज बघा. आता दिसेल बघा ना. चला, हँड रेज करा. Raise your hand, please. स्क्रीन दिसते का आता? नाही दिसत.
अडचण येते नेटवर्कमुळे. बरं चालेल, चला आपण थांबूया, भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. ओके, उद्याच्या क्लासमध्ये भेटूया. सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. वेळ झालेली आहे. काही जणांना स्क्रीन दिसत नाहीये, काही जणांना आवाज येत नाहीये. तर उद्या आपण घेऊया, चालेल? आज थांबूया. ओके स्टुडंट्स, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. आराध्या, मला स्क्रीन हे दिसत नाहीत बेटा, हँड रेजची रिक्वेस्ट दिसत नाही. तुला तुझा डाऊट जर का मेसेज मध्ये सांगता येत असेल तर सांग. मला हँड रेजची रिक्वेस्ट कोणाचीच दिसत नाहीयेत. नाही, मला दिसत नाहीये, त्याच्यामुळे डाऊट आहे तर चॅटिंग मध्ये सांगा. तुम्ही हँड रेज केले तरी मला दिसत नाही आहे. हो, मनी पाठवायचे राहिले का तुम्हाला? पाठवते, आज पाठवते. हो चालेल आराध्या, उद्या सांग. गणिताचे किती चॅप्टरचे रिव्हिजन झाले? झाले सगळे. मग आता इंग्लिशचे पण कंप्लीट झाले आणि गणिताचे पण कंप्लीट झाले, बरोबर ना? 2 विषयाचे रिव्हिजन आपले कंप्लीट झाले. चालेल, आता बुद्धिमत्ता आणि थोडस मराठीचं राहिले. मराठीचं थोडं ते म्हणी आणि वाक्यप्रचार द्यायचे राहिलेत तुम्हाला. मग झाले. मग बुद्धिमत्ताच राहिले फक्त. मग आता बुद्धिमत्तेचे पण घेऊन टाकूया. अभ्यास करताय ना तुम्ही सगळेजण पण? काल दिलेला पेपर सोडवला का सगळ्यांनी? पेपर क्रमांक 13वा पेपर सोडवला का? परीक्षा झाली की क्लासला सुट्टीच. मग पुढची बॅच सुरू होणार आपली 1 मे पासून. लगेचच पुढच्या वर्षी जी मुलं 4थीला असणार आहेत त्यांची बॅच सुरू होते. जे विद्यार्थ्यांना गरज असेल त्यांना ही माहिती सांगा आपल्या क्लास बद्दल. 1 मे पासून पुढच्या वर्षीची बॅच सुरू करतोय आपण.
तुमची परीक्षा झाली की 4 दिवसांनी लगेच आता जी मुलं तिसरीतून चौथीत जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी आपण बॅच सुरू करतोय. म्हणजे पुढच्या वर्षी ते चौथीची परीक्षा देणार. ठीक आहे, चला थांबूया आपण. बाय बाय.